जरांगेंची शांतता रॅली आज कोल्हापूरमध्ये आहे। सकाळी ते महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर मिरजकर तिकटी इथल्या क्रांतीस्तंभाला अभिवादन करणार आहेत। त्यानंतर कोल्हापूर शहरातून त्यांची शांतता रॅली निघणार आहे। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज निफाड, लासलगाव आणि येवल्यामध्ये येणार आहे। आज शिर्डीमध्ये या यात्रेचा मुक्काम असेल। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पर्व 2 आजपासून सुरू होणार आहे। शिवनेरीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे। जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवार, रोहित पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत। राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि आज राज ठाकरे परभणी आणि बीडमध्ये जाणार आहेत। इथल्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर जाणार आहेत। विविध विकास कामांचा उद्घाटनासाठी फडणवीस आज साताऱ्यामध्ये जातील। दुपारी 12 वाजता ते साताऱ्यामध्ये पोहोचतील। आमदार बच्चू कडू आज छत्रपती संभाजीनगर इथं भव्य मोर्चा काढणार आहेत। मात्र कडू यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। त्यामुळे जर पोलिसांनी परवानगी दिली नाही तर आम्ही प्रहार स्टाईलनं मोर्चा काढू असा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। वक्फ बोर्ड विधेयकावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे। बक्कल तुटलं पळापळा असा टोला त्यांनी लगावला। शिवसेना खासदारांनी चर्चेमधून पळ काढला असा आरोप श्रीकांत शिंदेंनी केला। लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावरून जोरदार चर्चा झाल्यानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीसमोर ठेवणार असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेमध्ये घोषित केलं। त्याचवेळी कोणत्याही धार्मिक संस्थेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं हा या विधेयकाचा उद्देश नसल्याचं रिजिजू यांनी स्पष्ट केलं। दिल्ली दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींची भेट घेतली। 10 जनपद इथं उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह सोनिया गांधींची भेट घेतली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले। यवतमाळच्या 7ही विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केला। सध्या 65 ते 70 इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज सादर केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी दिली। लोकसभेला महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला ही जागा दिली। मात्र विधानसभेला 7ही मतदारसंघ हे काँग्रेसला सोडण्याची मागणी या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली। भाजप नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी अभ्युदय मेघेंचं पक्षामध्ये स्वागत केलं। अभ्युदय मेघे यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना खोचक टोला लगावला। अजित पवार 4 वेळा उपमुख्यमंत्री झाले, मात्र पहाटे सुद्धा ते उपमुख्यमंत्रीच झाल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। जळगावमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते। अमरावतीमध्ये राणा आणि अडसूळ यांच्या वादाचा आता दुसरा अंक सुरू झालाय। राणांना महायुती बाहेर काढा, अन्यथा आम्ही महायुतीतून बाहेर पडू असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी दिलाय। त्यामुळे पुन्हा एकदा आता महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। शेतकरी योजनेतील कोणतेही पैसे लाडकी बहीण योजनेमध्ये वापरले नसून बहिणीविरुद्ध शेतकरी असा वाद वाढवू नका अशी विनंती विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केली। तर लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांची संकल्पना आहे आणि अजित पवारांच्या योजनेवर फक्त सही असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। लाडकी बहीण योजनेचा दाखला दे, सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला खडे बोल सुनावलेत। लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसे पैसे आहेत, मात्र जमीन मालकांना भरपाई देण्यासाठी पैसे नाहीत अशा शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला फटकारले। 13 ऑगस्टपर्यंत या संदर्भात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातल्या महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय। ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे। या योजनेसाठी तयार केलेल्या नारी शक्ती ॲपवर अवघ्या 2 दिवसांमध्ये तब्बल 1,05,00,000 अर्जांना मान्यता देण्यात आली, तर आतापर्यंत 1,41,00,000 अर्ज दाखल झालेले आहेत। वादग्रस्त माजी ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे। अटकपूर्व जामिनासाठी पूजा खेडकरनं हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे। या अगोदर तिचा जामीन अर्ज पटियाला हाऊस कोर्टानं फेटाळला होता। त्यानंतर पूजानं हायकोर्टामध्ये धाव घेतली। आज या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे।
मराठा रॅलीमध्ये भाजपच्या लोकांना दगडफेक करायला लावायची, मराठ्यांचा संयम राहू नये अशी सत्ताधाऱ्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काही आमदारांची इच्छा आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी फडणवीसांवर केला. तळेगाव दाभाडे शहराला आता आंध्रा बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागानं त्वरित अहवाल तयार करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत. तळेगाव दाभाडेच्या अशुद्ध आणि अपुरा पाणीपुरवठा होतोय आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बदलापूरचं एमआयडीसीचं बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरून आता वाहू लागले. बारवी धरणाच्या 11 स्वयंचलित दरवाजांमधून पहाटेपासून 40 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू झाला. पुणे मेट्रो सेवेच्या प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ होतीये. 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये एकूण 31,20,293 प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला आणि रोज सरासरी 1,06,101 प्रवासी प्रवास करतात. पुणे मेट्रोनं 4.98 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं. पुणे महापालिकेमध्ये नोकरीची संधी आहे. मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 45 जागांसाठी थेट भरती होणार आहे. नोकर भरतीसाठी महानगरपालिकेकडून निविदा जाहीर करण्यात आली आहे आणि विविध पदांनुसार या भरती प्रक्रियेच्या मुलाखती आज तसंच 23 ऑगस्ट आणि 30 ऑगस्टला होणार आहेत.